नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 2027ला सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्याचं पर्व 28 महिन्यांचं असणार आहे. 2027च्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात 3 शाही स्नान होणार आहेत. या व्यतिरिक्त 40 ते 42 अमृत पर्व स्नान असणार आहे. कुंभमेळ्याच्या तारखांना सर्व आराखड्यांकडून मंजुरी देण्यात आली असून या तारखांची अधिकृत माहिती पुरोहित संघ, आखाड्याचे पदाधिकारी आणि प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीनंतर दिली जाणार असल्याचं पुरोहित संघानं म्हटलं आहे. गुरुने सिंह राशीत प्रवेश केला की कुंभमेळा सुरू होतो. ज्याप्रमाणे प्रयागराजमध्ये 144 वर्षांनंतर कुंभमेळ्याचा योग जुळून आला होता, त्याप्रमाणे नाशिकमध्ये सुमारे 75 वर्षांनंतर त्रिखंड योग जुळून आला असून हा कुंभमेळा 2028 पर्यंत चालणार आहे, अशी माहिती पुरोहित संघानं दिली आहे. जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज त्र्यंबकेश्वर इथल्या विविध घाटांची आणि परिसराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी नगर परिषद कार्यालय इथं आढावा बैठक घेतली. 2027मध्ये त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या साधू संतांची तसंच भाविकांची संभाव्य वाढती संख्या लक्षात घेऊन कुशावर्ताप्रमाणेच नवं कुंड उभारण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. तिथल्या विविध घाटांचं विस्तारीकरण आणि स्वच्छता करण्यात येईल आणि गोदावरी नदी वाहती राहील यासाठीच्या सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येतील, अशा सूचनाही महाजन यांनी दिल्या आहेत.